काय सांगाल नेमकं काय तथ्य आहे? 500 रुपये मिळणार आहेत की 1,500 रुपये जे मिळत होते लाडक्या बहिणीचे मिळणार आहे? बघा, लाडकी बहीण योजना पहिल्यांदा महाराष्ट्रात आपल्या सरकारने सुरू केली. जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा आपल्या सर्वांना ज्या गोष्टीची कल्पना असेल की माननीय जयंत पाटील आणि उद्धव साहेब हे मीडियासमोर आले होते आणि चादर लगी फटणे तो खैरात लगी बटणे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की निवडणुकीपर्यंत आहे, फसवणूक आहे, अशा पद्धतीचं विविध भ्रम पसरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ही बाब सत्य होती की ज्यांना एक योजनेचा लाभ मिळालेला आहे, संजय गांधीचे लाभार्थी त्याच्यात पात्र होणार नाही असं म्हटलं होतं. त्यानंतर असं कुठलंही सुधारित जी आज निघालेलं नाहीये, कुठल्याही कागदावर काही नाही, असं कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आला नाही आहे. तरी देखील विरोधक ज्या पद्धतीने भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, परत फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. पुन्हा सांगतो की आम्ही 2100 रुपये देण्याचं मान्य केलं होतं. ते 2100 रुपये देखील देण्यासाठी जसे जशी वेतनवाढ होते, सरकारचं इन्कमही वाढते, सरकारचे खर्चही वाढते, दर वर्षाला आपला महसुली जमा वाढत असते मोठ्या प्रमाणात. जसं महसुली जमा वाढली तसं त्याच्यातून आपण ते पैसे पुन्हा खर्च करावे असं देखील आपण प्लॅन करत असतो. त्यामुळे निश्चितच भविष्यामध्ये पीएम किसानचे आणि सीएम किसानचे पैसे मिळून जे 12,000 ते 15,000 करायचे तो निर्णय असो की लाभार्थींना 1500चं अनुदान 2100 करण्याचं, संजय गांधीचा लाभार्थीचा प्रश्न देखील महत्वाचा आहे. किसान सन्मान निधी हा मिळतच राहील, याशिवाय लाडक्या बहिणीचे सुद्धा 1,500 रुपये त्या महिलांना मिळतील असं आश्वस्त केलं.